मेथड किंवा यालाच आपण काय म्हणतो क्रॅमर्स रूल दिलेलं दोन चलातील रेषीय समीकरणाचे एक्झाम्पल म्हणजे जे काही टू लिनियर व्हेरिएबल्स लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स मधलं आहे ते कसं सोडवायचं क्रॅमर्स रूल न ते आपण इथं आता बघणार आहोत. दिलेली दोन इक्वेशन्स आहेत ते पहिल्यांदा जशीच्या तशी एकाखाली इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड म्हणून आपण काय करायची मांडून घ्यायची. पहिल्यांदा चल जे सहगुणक आहेत ते सारखे सारखे एकाखाली एक पाहिजे एवढं मात्र लक्षात ठेवायचं. अल्टरनेट असतील तर ती चेंज करून घ्यायची. एक्स पहिल्यांदा असेल आणि दुसऱ्यात एक्स दुसऱ्यात असेल तर ती चेंज करून घ्यायची. आणि बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूची चेंज करताना त्यांची चिन्ह बदलत नाही पुढच्या बाजूची. जर एका बाजूने दुसऱ्या बाजूला नेत असेल तर मात्र चिन्ह बदलतं. बघा त्याच्यामध्ये पहिल्यांदा 6x - 4y इज इक्वल टू 12 याला आपण इक्वेशन फर्स्ट म्हणूया. आणि सेकंड इक्वेशन 8x - 3y इज इक्वल टू -2 याला आपण सेकंड एक्झाम्पल म्हणूया. आता क्रॅमर्स रूल सोडवताना याच्यामध्ये सोपी पद्धत आपण इथं वापरूया. काय वापरायचं काय लक्षात ठेवायचं एक सूत्र लक्षात ठेवायचं रमण आणि मरण आणि याच्यामध्ये आपल्याला कॉलम मिळते 3 कॉलम मिळते. त्याच्यामध्ये आपण सिरियल आहे त्या संख्या याच्यामध्ये पहिल्या ठेवूया. म्हणजे काय 6 4 -12 दुसऱ्या समीकरणाच्या त्याच्या खाली 8 -2. आता याच्या पुढे सेम इथल्या पाठीमागच्या संख्येने त्या मच्या खाली किती येतात -6 आहे आणि नच्या खाली किती येतात 12. सेम दुसऱ्या इक्वेशनचे इथं मच्या खाली म्हणजे म किती -3 आहे रच्या खाली किती आहे 8 आणि न -2. यालाच आपण काय म्हणतो बघा याच्या खालीच त्याला डी म्हणतो त्याला dx म्हणतो आणि याला dy म्हणतो. ओके. आता हे जे 3 आहेत कॉलम ते आपण काय करूया सोडवूया. कॉलम इथं पुढे बघा d इज इक्वल टू 6 - 4 8 -3 इज इक्वल टू 6 into -3 minus -4 into 8 minus 18 minus 30 minus 18 minus minus plus minus minus 32 minus 18 14 म्हणजे प्लस 14 ही कशाची व्हॅल्यू आली डी ठीक आहे डी इज इक्वल टू 14. सेकंड dx dx काय आहे तर -12 -2 पुढे आपण सॉल्व करूया. -12 into -3 minus -4 into -2 36 minus plus गुणाकार हे minus plus 8 36 मधून 8 गेले 29 28 ही कशाची किंमत आहे dx आणि थर्ड आहे ती काय आहे dy इज इक्वल टू डिटर्मिनंट मध्ये 6 -12 8 -2 इज इक्वल टू 6 into -2 -12 into 8. जर समजत नसेल तर प्रत्येकाला असे कंस मारून घ्या कुठं चुकणार नाही मध्ये मायनस चिन्ह टाका. साहे दोन्ही अधिक वजाचा गुणाकार वजा तिथलं वजा हे परत त्याला वाटलेच टाकाय शेवटपर्यंत टाकतो. म्हणजे हे वजा हे अधिक आहे मायनस. आता इथं काय होतंय हे एक तर सिंगल होतं हे 12 वजा 12 आणि हे मायनस काय 96 होतं.
मायनस प्लस मायनस किती येणार आहे? 96 मधनं 12 गेले 84 84 म्हणजेच dy इज इक्वल टू 84 हे काय आहे? किमती आहे. आता क्रॅमर्स युजिंग बाय क्रॅमर्स रूल आधी येलीच आहे ना? x is equal to dx divided by d, comma y is equal to dy divided by d. X is equal to dx ची व्हॅल्यू 28 divided by d ची व्हॅल्यू d ची व्हॅल्यू 40. Same y is equal to dy 84 divided by 40 d ची व्हॅल्यू. x is equal to 14 दोन्ही 28 म्हणजे x किती आला 2. y is equal to 14 आता बघा या ठिकाणी x and y च्या व्हॅल्यू 2,6 ओके. अल्जेब्रा मधलं फर्स्ट चॅप्टर जो आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मधलं काही एक्झाम्पल्स आपल्याला पूर्णांक मध्ये दिलेली जात नाहीत. जे चल आहेत म्हणजे व्हेरिएबल्स जे व्हेरिएबल्स आहेत ते कुठं छेदामध्ये दिले जातात आणि की x प्लस वाय किंवा x मायनस वाय अशा स्वरूपातील जी उदाहरणं आहेत ती उदाहरणं आपल्याला आपल्या सायमल्टेनियसली इक्वेशन मध्ये कशी कन्व्हर्टेड करायचं आणि सोडवायचं त्यापैकी एक एक्झाम्पल आहे. 10 divided by x plus y plus 2 divided by x minus y is equal to 4. This is the first equation and second equation is 15 divided by x plus y minus 5 divided by x minus y is equal to minus 2. This is the second example. So this second two examples write down here. आता याच्यामध्ये बघा 1 upon x plus y याला कन्सिडर इथं into 1 आहे. 1 upon x plus y आपण a कन्सिडर केलं आणि 1 upon x minus y ला आपण b कन्सिडर केलं आणि याच्या व्हॅल्यू आहेत a आणि b च्या व्हॅल्यू 1 आणि 2 इक्वेशन मध्ये आपण ठेवल्यानंतर आपल्याला दोन चलातील दोन एक्झाम्पल्स इथे मिळालेले आहेत. 10a plus 2b is equal to 4. 5a minus 5b is equal to minus 2. This is the 3 and 4 equations we have getting here sir. मग आता याच्यामधलं ज्या पद्धतीने आपण याच्या अगोदर सायमल्टेनियसली इक्वेशन सोडवलेले आहेत सहगुणक समान करून तीच मेथड या ठिकाणी वापरलेली आहे. तिसऱ्या एक्झाम्पलला आपण 5 ने गुणून घेतलेले आहे. चौथ्या एक्झाम्पलला आपण 2 ने गुणून घेतलेले आहे. याच्यामुळे आपला b या चलाचे सहगुणक हे काय होत आहेत समान होत आहेत. त्याच्यावरून आपल्याला समीकरण 5 आणि समीकरण 6 ही दोन समीकरण मिळालेली आहेत. यामध्ये b च्या ह्या दोन समीकरणांची आपण या ठिकाणी ऍडिशन केलेली आहे कारण b चे जे काही सहगुणक आहेत b चे जे काही सहगुणक 10 10 आलेले आहेत ते समान आहेत आणि त्यांचे मात्र चिन्ह आहे. पाचव्या समीकरणाचं चिन्ह प्लस आहे आणि सहाव्या समीकरणातल्या b ची व्हॅल्यूची जे काही समीकरणाचं चिन्ह आहे ते मायनस आहे. म्हणून ह्या दोन समीकरणांची आपण काय केली तर बेरीज चिन्ह भिन्न असतील तर समान सहगुणक असताना त्यांची चिन्ह जर सारखी असतील तर आपल्याला वजाबाकी करावी लागते आणि भिन्न असतील तर बेरीज करावी लागते. म्हणून आपण पाचवं आणि सहावं समीकरण यांची काय केली आपण बेरीज केली. आपल्याला 80a is equal to 16 हे मिळालेलं आहे. a is equal to 16 divided by 80 म्हणजेच a is equal to 1 upon 5 ही व्हॅल्यू मिळाली आहे.
दिस व्हॅल्यू पुटिंग इन इक्वेशन 6 ही आलेली किंमत आहे याची ती आपण 6 या समीकरणामध्ये इथं ठेवलेली आहे. 6 हे समीकरण आपण लिहून घेतलेलं आहे आणि a ज्या ठिकाणी आहे a ची व्हॅल्यू 1/5 हे या दिलेल्या समीकरणामध्ये मांडलेली आहे. मग 5 हा काय आहे तर डिनॉमिनेटर मध्ये आहे आणि 30 हे न्यूमरेटर. म्हणजे आपण यांचा काय केला भागाकार 30 आणि 5 चा, तर याचं उत्तर आलेलं आहे तर 6. म्हणून 6 वजा 10 b जसं तसं वरचं लिहून घेतलेलं आहे. संख्या एकत्र आपण 6 एक प्लस आहे दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर मायनस झाली हे परत वरच्या स्टेपचं -4 जसंच्या तसं आहे आणि ह्या डाव्या बाजूचा -10 बी जसं आहे तसं लिहिलेलं आहे. पुन्हा यांची आपण इथे या ठिकाणी बेरीज म्हणून -10b -10 म्हणजेच -b -10 डिवाइडेड बाय 10. हा 10 इथं गुणाकार आहे हे मायनस चिन्ह इथंच आपण ठेवलेलं आहे. इथं 10 ला दुसरी बाजू बदललेली आहे त्यावेळी तो गुणाकार इकडे गेल्यानंतर दुसऱ्या बाजूला गेल्यावर भागाकार झाला. म्हणून -b -1 म्हणजेच b 1 ही व्हॅल्यू आलेली आहे. आणखी आता आपल्याला a आणि b च्या व्हॅल्यू मिळाल्या परंतु आपल्याला व्हॅल्यू कोणाच्या पाहिजे x आणखी y च्या पाहिजे. म्हणून ह्या a आणि b आपण कुणाला तर मांडले तर इथं आपण पहिल्यांदा म्हटले कन्सिडर 1/x + y म्हणजेच a आहे. पण आपण ते पुन्हा इथे लिहून घेतलं 1/x + y a 1/x - b कन्सिडर केलंय. a आणि b च्या व्हॅल्यू ज्या आलेल्या आहेत ते या समीकरणामध्ये आपण इथे या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यानुसार ही समीकरण तयार झाली आहेत. x + y = 5 म्हणजेच खालचे जे छेद आहेत ते पूर्णपणे वर नेल्यानंतर हे समीकरण मिळालं. सेम याच ठिकाणी तीच पद्धत वापरली x - y = 1. ही दोन समीकरण आहेत याच्यामध्ये दोन्हीचेही सहगुणक x आणि y ही दोन चल आहेत त्यांचे सहगुणक समान आहेत. म्हणून या ठिकाणी आपण या दोन समीकरणांची काय केली बेरीज केलेली आहे. म्हणजेच बेरीज केल्यानंतर एक y चे जे काही चिन्ह आहेत ती भिन्न आहेत म्हणून त्यांची काय झालेली आहे तर वजाबाकी झाली आहे आणि x तर हे twice x = 6 x आपल्याला 3 ही व्हॅल्यू मिळाली आहे. ही आलेली 3 ही व्हॅल्यू समीकरण आपण 7 आणि 8 यांनाच नंबर दिले आहेत. याच्यामध्ये 7 या समीकरणामध्ये ठेवलेली आहे. म्हणजे x + y = 5 x ची व्हॅल्यू जी काही 3 आहे ती या समीकरणात ठेवल्यानंतर आपल्याला 3 + y = 5 हे 3 हे आपण साइड चेंज केल्यानंतर इथं प्लस आहे साइड चेंज केल्यानंतर मायनस म्हणजे y = 5 - 3 म्हणजेच y = 2. म्हणजे या समीकरणाचं समाधान होण्यासाठी x आणि y च्या व्हॅल्यू काय येतात तरी 3, 2 म्हणजे